वडापाव चित्रपट बनवताना किंवा बनवल्याच्या नंतर प्रमोशन करताना फक्त सतत वडापाव 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 आणि त्याचं कौतुक करत बसायचं हे असं न करता पण प्रसाद सरांची इच्छा होती की ज्यांनी खरोखर आपलं आयुष्य वडापावसाठी वेचलंय वाहिलंय दिलंय अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला पाहिजे. म्हणून 1966 साली ज्यावेळेला शिवसेनेचा जन्म झाला होता त्यावेळेला सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आवाहन केलं होतं मराठी तरुणांना की तुम्ही वडापावचा व्यवसाय रोजगार सुरू करा म्हणून. त्याला मुंबईमध्ये पहिला वडापाव ज्यांनी सुरू केला, पहिला वडापाव दादर स्टेशनला, ते माझ्या वडिलांचे मित्र अशोक वैद्य काका यांचे ते आता नाही आहेत पण यांचे चिरंजीव दोघे इकडे आलेले आहेत, जे आता अजूनही दोघे उच्च शिक्षित पण हा व्यवसाय वडिलांचा व्यवसाय बघतात आणि तो दादर स्टेशनलाच त्यांचा वडापावचा स्टॉल तिथेच आहे आणि त्याला अजूनही तसाच प्रतिसाद मिळतो. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण या इथे यावं. ज्या वडापावची ओळख मुंबईत नव्हे महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगभरात आहेत. म्हणजे लोक परदेशी जाताना पटकन पार्सल घेऊन वगैरे घेऊन जातात. बॉलिवूडला देखील ज्या वडापावनी भुरळ घातली आहे तो वडापाव म्हणजे कीर्ती कॉलेजचा वडापाव. त्या कीर्ती कॉलेजच्या वडापावचे कुठे अशोक काका कुठे हा या ना, हे देखील आज इथे आलेले आहेत. त्यांच्या देखील उपस्थितीमध्ये सावकाश सावकाश जरा घेऊन या. कीर्ती कॉलेजचा जगप्रसिद्ध असा वडापाव आहे त्यांचा. आता मी माझे मित्र फक्त महाराष्ट्र मराठी चित्रपट नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातले देखील